नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, विभाग 1 पाठ पहिला हा आपण मगाशीन बघितला आणि आता बघणार आहोत विभाग 2. आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. 1.4 विविध क्षेत्रातील वैज्ञानिक शोध. होकायंत्र, दुर्बीण, सूक्ष्मदर्शक यंत्र, तापमापक यंत्र तसेच भारमापक यंत्र याचा शोध या काळात लागला. सूक्ष्मदर्शक यंत्रामुळे सूक्ष्म जंतूचा अभ्यास करणे सोपे झाले. रॉबर्ट बाईल याने वायूचे घनपड त्यावरील दबावाच्या व्यस्त प्रमाणात बदलते हे शोधून काढले. हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन या वायू संदर्भात संशोधन सुरू झाले. भौतिकशास्त्रात उष्णता, ध्वनी यांच्या अभ्यासाला प्राधान्य मिळाले. प्राणीशास्त्रामध्ये प्राण्यांची वर्गवारी केली गेली. वस्त्रोद्योग. इंग्लंडमध्ये लोकरीपासून वस्त्र विणणे ह्या व्यवसायात पूर्वापार चालत आलेला होता. हा व्यवसाय घरगुती स्वरूपाचा होता. इसवी सन 1738 मध्ये जॉन के याने धावता ढोटा तयार केला. या ढोट्यामुळे वस्त्र विणण्याच्या कामाची गती वाढली. त्यांच्या पुढचा टप्पा स्पीकिंग जेनी या यंत्राने गाठला. इंग्लंडमधील जेम्स स्प्लिटिंग जेनी या यंत्राने पाठवला. इंग्लंडमधील जेम्स हॅरग्रीव्ज याने स्पीकिंग जेनी नावाचे यंत्र तयार केले. या यंत्रावर एकाच वेळी सुताची 8 रीळे लावता येऊ लागली. त्यामुळे कामातील श्रम कमी झाले आणि कामाचा वेग वाढला. इसवी सन 1769 मध्ये रिचर्ड आर्कराइट याने वस्तू कातण्यासाठी सुधारित यंत्र बनवले. या यंत्राद्वारे अधिक पिळदार व मजबूत धागे वेगाने तयार होऊ लागले. इसवी सन 1779 मध्ये शॅम्युएल क्रॉम्प्टन याने मूल्य नावाचे सुधारित सुतकाई यंत्र तयार केले. या यंत्रामुळे वस्त्र बनवण्याच्या कामाचा वेग जवळपास 200 पटीने वाढला. इसवी सन 1785 मध्ये एडमंड कार्टराइट याने यंत्रमाग बनवला. इसवी सन 1793 मध्ये कॉटन जीन नावाचे यंत्र आले. या यंत्राद्वारे कापसापासून सरकी वेगाने वेगळी करता येणे शक्य झाले. धातू विज्ञान. इंग्लंडमध्ये लोखंडाच्या खाणी होत्या. तिथे मिळणाऱ्या लोहखनिजापासून शुद्ध लोखंड निर्माण करण्याच्या यंत्रात सुधारणा करण्याची गरज होती. हे खनिज वितळण्यासाठी लाकडाऐवजी दगडी कोळसा वापरण्यात येऊ लागला. त्यामुळे उच्चतम तापमान असणाऱ्या भट्ट्या तयार करता आल्या. परिणामी लोखंडाचे उत्पादन वाढले. यापुढे कोळशाच्या भट्ट्या रसरशीतपणे तापवणे आणि कोळशाच्या भट्टीत हवा खेळवणे या कामासाठीही स्वतंत्र यंत्रे निर्माण केली गेली. याच दरम्यान 1783 मध्ये लोखंडाचा रस साच्यात ओतून लोखंडी पट्टिका उदाहरणार्थ रेल्वे रूळ तयार करण्याची पद्धत आली. 1865 मध्ये लोखंड रसाचे
रूपांतर पोलादात करण्याच्या प्रक्रियेचा शोध लागला आणि धातू उद्योग बदलून गेले. यंत्राचा उपयोग. एका क्षेत्रात एका यंत्राचा शोध लागला की माणसे तेच यंत्र दुसऱ्या यंत्रास कसे वापरता येईल याचा विचार करायला लागली. यातूनच नवनवीन यंत्रे तयार झाली. इसवी सन 1783 मध्ये बेल याने रोलर, सिलेंडर, स्प्लिटिंग कापडावरील छपाईसाठी यंत्राची निर्मिती केली. 1809 मध्ये बुटाचे आतील तळवे आणि टाचा एकत्र जोडण्याचे काम यंत्राद्वारे केले जाऊ लागले. कापड शिवण्यासाठी शिलाई यंत्रे आणली. जेम्स वॅटने बाष्पशक्तीवर चालणारे स्टीम इंजिन तयार केले. हे इंजिन सुरुवातीला खाणीतून कोळसा व कच्चे लोखंड बाहेर आणण्यासाठी वापरले जात असे. पुढे ते वस्त्रोद्योगातही वापरले जाऊ लागले. बाष्पशक्तीवर चालणारा नांगर, कापणी यंत्रे, गवत कापणारी यंत्रे तयार करण्यात आली. यामुळे शेतीची कामे जलद गतीने होऊ लागली. अमेरिकेत रॉबर्ट फुल्टन याने क्लोरोमॅट ही बोट बाष्पशक्तीवर चालवली. बाष्पशक्तीच्या मदतीने जमिनीवरून वाहतूक करण्याचा पहिला प्रयोग जॉर्ज याने क्लोरोमार्ट ही बोट बाष्पशक्तीवर चालवली. बाष्पशक्तीच्या मदतीने जमिनीवरून वाहतूक करण्याचा पहिला प्रयोग जॉर्ज फ्रिटन्स याने केला. बाष्पशक्तीवर चालणारे आगगाडीचे इंजिन तयार करण्यात आले. लिव्हरपूल ते मँचेस्टर हे अंतर या रेल्वे इंजिनने पार पाडले. पुढे रेल्वे सेवा विस्तारली. युरोपमध्ये रेल्वे सुरू झाल्यामुळे तेथील प्रवासाचा वेळ कमी झाला. या सगळ्या शोधामुळे इंग्लंडमधील व्यापाऱ्यांना इतर शोधामध्ये त्यांच्या वसाहती प्रस्थापित करण्यात मदत झाली. 1.5 भौगोलिक शोध व शोधक 13 ते 19वे शतक. मार्को पोलो या इटालियन प्रवाशाने युरोपाला सर्वप्रथम चाचणी आणि आशिया खंडातील इतर देशाची ओळख करून दिली. मार्को पोलो या इटालियन प्रवाशाने युरोपाला सर्वप्रथम चीनची आणि आशिया खंडातील इतर देशाची ओळख करून दिली. मार्को पोलो चीनमध्ये कुबलाई खान या राजाच्या दरबारात राहिला. येथे त्याने मंगोलियन आणि चीन भाषांचा अभ्यास केला. इब्न बतूता विविध कारणासाठी भारत मालदीव, सुमात्रा, चीन, स्पेन, सार्डियाना, पूर्व आणि पश्चिम आफ्रिका या प्रदेशात इब्न बतूता फिरला. हा मध्ययुगातील प्रसिद्ध प्रवासी होता. विद्यार्थी मित्रांनो, पान क्रमांक 5 वर सागरी सफरीचा मार्ग हा नकाशा दिलेला आहे. आपण या नकाशाला समजून घ्यावे आणि जर आपल्याला काही याविषयी शंका असतील तर व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करावी. आता बघूया पान नंबर 6. हेनरी द नॅव्हिगेटर
15व्या शतकातील पोर्तुगालच्या या राजपुत्राने युरोपातील अज्ञात प्रदेश शोधण्यास प्रोत्साहन दिले. यातूनच आफ्रिकेच्या जवळ असलेल्या मॅडेरा व आक्झोरेस या दोन द्वीपसमूहाचा शोध लागला. हे दोन्ही द्वीपसमूह पोर्तुगीजांच्या अंतर्गत असलेले स्वायत्त प्रदेश आहे. पोर्तुगीजांनी आफ्रिकेतील लोक युरोपात आणणे आणि त्यांना गुलाम बनवले. आफ्रिकेत मिळालेले सोने त्यांनी मायदेशी आणले. बार्थोलोम्यू डायस पोर्तुगालचा राजा दुसरा जॉन यांच्या आज्ञेनुसार डायस मोहिमेवर निघाला. आफ्रिकेचे दक्षिण टोक त्याला सापडल्यावर त्याने या भागाला प्रथम कोप ऑफ स्टार्मर्स वादळाचे भूशिर असे नाव दिले. ते पुढे बदलून कोप ऑफ गुड होम आशेचे भूशिर असे करण्यात आले. आफ्रिका खंडाला वळसा घालणारा तो पहिला दर्यावर्दी होता. ख्रिस्तोफर कोलंबस 1453 मध्ये तुर्कांनी इस्तंबूल कॉन्स्टँटिनोपल जिंकल्यामुळे युरोपीय लोकांना आशियात येण्याचा पर्याय मार्ग शोधणे आवश्यक झाले होते. स्पेनचा राजा फर्दिनांद आणि राणी इसाबेल यांच्या पाठिंब्याने कोलंबस भारताच्या शोधात निघाला. पृथ्वी गोल असल्याने पश्चिम दिशेने प्रवास केल्यास भारत सापडेल अशी खात्री त्याला होती. परंतु प्रत्यक्षात मात्र तो अमेरिका खंडाजवळ पोहोचला. अमेरिगो वेस्पुसी इटली येथील अमेरिगो याने स्पेनच्या वतीने पहिली शोध मोहीम इसवी सन 1497 मध्ये काढली असे समजले जाते. त्यांच्या तिसऱ्या मोहिमेत जो प्रदेश त्याने शोधला त्याला वेनेझुएला असे नाव दिले. त्याने ॲमेझॉन नदीच्या मुखाचा प्रदेश शोधला. त्यांच्या नावावरून अमेरिका खंडाचे नाव पडले असे मानले जाते. मास्को द गामा 1497 मध्ये 4 जहाजे आणि 170 खलाशी घेऊन मास्को द गामा हा पोर्तुगीज दर्यावर्दी भारताकडे निघाला. आफ्रिकेच्या प्रवासात मालिंदी या बंदराच्या भागातील एका भारतीय वाटाड्याबरोबर वास्को द गामा कालिकत कोझिकोडे बंदरात 1498 साली पोहोचला. त्याने कालिकतचा राजा झामोरिन यांच्याकडे व्यापाराची परवानगी मागितली. परवानगी मिळवल्यावर तो पोर्तुगालला परतला. तो पुन्हा 2दा भारतात आला. गोवा आणि कोची येथे पोर्तुगीजाने राज्य स्थापन झाल्यानंतर तो पहिला व्हाईस राय झाला. युरोपियन
देश आणि भारत यांच्यातील व्यापारी संबंध त्यांच्या प्रयत्नातून सुरू झाले. हे जाणून घ्या. आफ्रिकेत युरोपियन वसाहती वाढल्या कारण या खंडात हिरे, सोने, तांबे यांच्या खाणी, सुपीक भूमी, लाकूड व अन्य वनस्पती या गोष्टीची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता होती. पुढे पोर्तुगीजांनी आफ्रिकेतून स्थानिक लोकांना पकडून नेऊन गुलाम म्हणून विकण्याचा व्यापार सुरू केला. स्वस्तात उपलब्ध असणारे श्रम ही युरोपीय राष्ट्राची महत्त्वाची गरज होती. त्यामुळे गुलामाचा व्यापार वाढला. फर्डिनंड मॅगलेन हा पृथ्वी दक्षिणेला निघालेला पहिला प्रवासी म्हणून ज्ञात आहे. स्पेनचा राजा पहिला चार्ल्स याने ही मोहीम आखली होती. मोहीम सुरू असतानाच मॅगलेन फिलिपाईन्स येथे मारला गेला. मात्र त्यांच्या सहकार्यांनी पृथ्वी दक्षिणेची मोहीम पूर्ण केली. शॅम्पेन फ्रान्समध्ये जन्मलेल्या शॅम्पेन याने उत्तर अमेरिकेत शोध मोहीम काढल्या. येथे फ्रेंच वसाहती स्थापन केल्या. त्याने फ्रान्समध्ये जन्मलेल्या शॅम्पेन याने उत्तर अमेरिकेत शोध मोहीम काढल्या. तेथे फ्रेंच वसाहती स्थापन केल्या. त्याने कॅनडातील क्यूबेक या शहराची स्थापना केली. ओबल जानस्वा टास्मन यांचा जन्म हॉलंडमध्ये झाला. नवनवीन प्रदेशाचा शोध घेण्याच्या वसाहतवादी स्पर्धेत त्याने न्यूझीलंडच्या प्रदेशाचा शोध लावला. 1644 मध्ये त्याने न्यूनिंग बेटाच्या किनाऱ्याचे सर्वेक्षण करून ईशान्य ऑस्ट्रेलियातील क्वीन्स लँडमधील पेंटरिया या प्रदेशाचा शोध लावला. कॅप्टन जेम्स कुक न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या प्रदेशावर इंग्लंडच्या शाही नौदलातील जेम्स कुक याने इंग्लंडचा झेंडा फडकवला. त्याने पॅसिफिक महासागरातल्या बेटांची पाहणी केली आणि अचूक नकाशे तयार केले. 3 वर्षात कॅप्टन कुक याने 60,000 सागरी मैल प्रवास केला. लुई अँटोनी द बोगनविले हा फ्रेंच दर्यावर्दी होता. तो पॅसिफिक महासागर पार करून ताहिती येथे पोचला. या प्रवासाचे वर्णन करणारे व्हायोजेस अराउंड द वर्ल्ड हे पुस्तक त्याने 1771 मध्ये लिहिले. याच पुस्तकातील माहितीच्या आधारे 19व्या शतकात फ्रेंच मिशनरी ताहिती तेथे पोहोचले. त्यांनी या भागात फ्रेंच वसाहत स्थापन केली. पॅसिफिक महासागरातल्या एका बेटाला आणि फुलवेलीला बेगनवेल त्याचे नाव
दिले आहे. मँगो पार्क. स्कॉटलंडचा रहिवासी असणारा मँगो पार्क त्यांच्या पश्चिम आफ्रिकेतील शोध मोहिमेसाठी प्रसिद्ध आहे. 1795 मध्ये मँगो पार्क याने नायजर नदीच्या प्रवाहाचा मागोवा घेतला. अल्बेरू यांचा कालावधी इसवी सन 973 ते 1049. अल्बेरूंनी गझनीच्या सुलतान महमूद बरोबर भारतात आला होता. त्याने पृथ्वीचा व्यास मोजण्याचा प्रयत्न केला होता. अक्षांश रेखांश ठरवण्याची त्यांची पद्धत बिनचूक होती. त्या काळाच्या संदर्भात विचार करता हे काम अत्यंत कठीण होते. त्याने पृथ्वीचा गोल नकाशा तयार केला. 1.6 औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांती म्हणजे हस्तउद्योगाकडून यांत्रिक उत्पादनाकडे झालेले संक्रमण. 18व्या आणि 19व्या शतकात बाष्पशक्ती आणि जलशक्ती याचा उपयोग करून उत्पादनाच्या प्रक्रियेत यंत्राचा उपयोग करण्यास युरोपमध्ये सुरुवात झाली. औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी भांडवलशाहीचा विकास होणे आवश्यक होते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उद्योगधंद्याची मालकी किंवा उद्योगधंद्यात गुंतवणूक करण्याचे भांडवल ज्यांच्याकडे आहे असा भांडवलदार वर्ग अस्तित्वात आला. लोकांना लागणाऱ्या वस्तू कमीत कमी किमतीत तयार करणे, अशा वस्तूची किंमत कमी ठेवण्यासाठी श्रमाचा मोबदला कमी देणे, अधिकाधिक नफा मिळवणे अशी या भांडवलशाही व्यवस्थेची वैशिष्ट्ये असतात. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत खाजगी मालकी उत्पादकाला वस्तूचे उत्पादन करून तिची किंमत ठरवणे तसेच नफ्याचे प्रमाण ठरवणे याचे स्वातंत्र्य आणि उपभोक्त्याला निवडीचे स्वातंत्र्य यासारख्या गोष्टी अंतर्भूत असतात. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी अनुकूल पार्श्वभूमी होती. तेथे लोह खनिज व कोळशाचे साठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. दमट हवामानामुळे सुती धागे बनवणे तुलनेने सोपे जाते. त्यामुळे सुती कापडाचा उद्योग तेथे भरभराटीस आला. इंग्लंडच्या ताब्यात वसाहतीचा मोठा प्रदेश होता. उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल या प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर आयात करणे इंग्लंडला सहज शक्य झाले. नाविक सामर्थ्याच्या जोरावर हा कच्चा माल प्रक्रिया करून पुन्हा पक्क्या मालाच्या रूपात इंग्रजांच्या ताब्यात असलेल्या वसाहतीमध्ये विक्रीसाठी पाठवता येऊ लागला. विकणाऱ्या नफ्यातून इंग्लिश व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त भांडवल उपलब्ध झाले. यांच्याच जोडीला कमी मोबदल्यात कामगाराचे श्रम उपलब्ध असणे वस्तूच्या किमती प्रमाणाबाहेर काढू न देणे शक्य झाले. या पार्श्वभूमीवर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती सुरुवात झाली. या औद्योगिक क्रांतीचे भारतावर दूरगामी परिणाम झाले. घरगुती उद्योगधंद्याचा ह्रास झाला. भारतातील कापड उद्योग मंदावला. सरकारचे आर्थिक धोरण भारतापेक्षा इंग्लंडच्या हिताचे झाले. रेल्वे वापरात आल्यामुळे युरोपियन राष्ट्राचा माल भारतात खेडोपाडी नेणे सोपे झाले.
यातूनच भारताचे आर्थिक शोषण झाले. शोधा पाहू. युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीचा प्रसार पहिल्या टप्प्यात ज्या देशांमध्ये झाला त्यांची नावे शोधा. 1.7 आर्थिक राष्ट्रवाद. औद्योगिक क्रांतीवर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद पुढे आला. आर्थिक राष्ट्रवादात आपल्या राष्ट्रांच्या आर्थिक विकासाला प्राधान्य देण्याबरोबर आपल्या प्रतिस्पर्धी राष्ट्राची आर्थिक नाकेबंदी करणे आवश्यक झाले. स्पर्धक राष्ट्राच्या व्यापारावर आर्थिक निर्बंध कसे घालता येतील याचा विचार होऊ लागला. आयात निर्यातीवर बंदी, इतर राष्ट्राच्या मालावर जकात आकारणी, प्रदेशात आपले प्रतिस्पर्धी राष्ट्र येथे वसाहती स्थापन करत असेल तेथे आपल्यालाही वसाहती स्थापन करणे, प्रसंगी प्रतिस्पर्धा विरुद्ध युद्ध करणे या गोष्टीचा आर्थिक राष्ट्रवादात समावेश होता. औद्योगिक क्रांती ज्या अतिरिक्त उत्पादनाला जन्म दिला त्याच अतिरिक्त उत्पादनाने आर्थिक राष्ट्रवादाला आणि पर्यायाने साम्राज्यवादाला बळ पुरवले. यातूनच भांडवलदारासाठी नव्या बाजारपेठा मिळवणे, कच्च्या मालाची पुरवठा केंद्रे शोधणे, त्याचा अविरत पुरवठा चालू ठेवणे, त्यासाठी कधी अधिकाधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करणे, ती गुंतवणूक अबाधित राखणे असे चक्र सुरू झाले. त्यासाठी वसाहतीचे शोषण करणे सुरू झाले. टोकाचा राष्ट्रवाद, औद्योगिकरण वंशश्रेष्ठत्वाचा कल्पना, आक्रमक प्रकृती यामुळे साम्राज्यवाद अधिकच वाढीस लागला. यातूनच इंग्लंड, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी इत्यादी राष्ट्रांनी कित्येक लक्ष चौरस मैल प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडला. पुढील पाठात आपण युरोपीय वसाहतवादाविषयी माहिती घेऊ.